पार्टीचा विजय असो। नरेंद्र मोदी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र फडणवीस साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गिरीश भाऊ महाजन तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार सीमाताई हिरे तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम। जय श्री राम। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024च्या निवडणुका दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या आम्ही अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 9 अ गटातून भारती रवींद्र धिवरे, ब गटातून दिनकर धर्मा पाटील, क गटातून संगीता बाळासाहेब घोटेकर आणि ड गटातून अमोल दिनकर पाटील अशी आमची चौघांची ही अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे। आणि या निवडणुकीमध्ये बजरंग शिंदे त्यांची पत्नी इच्छुक उमेदवार होते अ गटातून, बाळासाहेब झारे हे सुद्धा अ गटातून इच्छुक होते। त्यानंतर सागर वैष्णवची पत्नी फॉर्म भरला होता क गटातून। त्यानंतर तुषार पाटील, प्रकाश सावळेने सुद्धा अ गटातून फॉर्म भरलेला होता आणि तुषार पाटीलनी ब गटातून फॉर्म भरलेला होता। तसेच माझी योगिता आवारे माझी भाची इथे तिने पण क गटातून फॉर्म भरलेला होता। या सर्व माझ्या कुटुंबातील परिवारातील आम्हाला आनंद झाला आणि त्यांनी सगळ्यांनी माघार घेऊन आजपासून भारतीय जनता पार्टीचे आम्ही अधिकृत उमेदवार म्हणून ते सर्व आमच्याबरोबर आलेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीत काम करतो, आम्हाला कोणत्याही प्रकारची बंडखोरी किंवा विरोधात काम करायचं नाही। आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विचाराचे, या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय नामदार पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन आणि या पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत आम्ही काम केलं। आम्हाला कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम करायचं नाही। आम्ही तुमच्याबरोबर प्रचारामध्ये सहभागी होऊन बहुसंख्य मताने तुम्हाला चौघांना आम्ही निवडून आणणार। मी खरं त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो की त्यांनी अतिशय मोठ्या मनानं कोणत्याही प्रकारचं आम्हाला त्रास न देता, अजून आनंदाची गोष्ट हेमलताताई दिनकर कांडेकर आणि दिनकर कांडेकर हे सुद्धा आता आमची बैठक झाली, ते सुद्धा आमच्याबरोबर सामील झालेले आहेत। मी सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। मला भविष्यामध्ये जिथं जिथं त्यांना सहकार्य करता येईल, अमोल पाटील, मी, माझी बहीण संगीताताई घोटेकर आणि भारतीताई धिवरे, आम्ही त्यांचे कायम ऋणी राहू, पक्ष म्हणूनही ऋणी राहू। आणि आता आपण बघितलं आहे अतिशय चांगली अशी मजबूत आमची फळी तयार झालेली आहे। जेव्हा एकत्र सर्वजण येतात, कारण त्यांची सुद्धा खूप चांगली तयारी होती निवडणुकीची। मागे मला वाटतं बाळा झारेला 4-4.5 हजार मतं होते। बजरंग शिंदे माझी बहीण नगरसेविका झालेली आहे। बजरंगनी इथं माझ्या ह्या प्रभागात 3 वर्षापासून तयारी केली होती। साळवेने सुद्धा तयारी केली होती। तुषारसुद्धा या प्रभागात फिरायचा। माझी भाचीसुद्धा ती इथंच राहिला, तिथंसुद्धा चांगलं काम आहे। आणि या सगळ्यांनी अतिशय मोठ्या मनानं पक्ष म्हणून आणि आमचं सगळ्यांचं सागर वैष्णवसुद्धा त्यांनी पण खूप तयारी केली ती। आणि हे सगळे एकत्र आल्यामुळे खूप आनंद झाला आणि जनतेचा बघण्याचा सुद्धा, तुमचा पत्रकारांचाही चांगला बघण्याचा दृष्टिकोन असतो। कालच आमच्या वसंतला माहीत झालं की अण्णा हे सर्व तुमच्याबरोबर आलेत, खरोखर आनंद झालेला आहे। मी मतदार बंधू भगिनींना विनंती करील की आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी, आम्ही 4ही अधिकृत उमेदवार, आम्हाला
भरघोस मताने विजयी करा. आम्ही निश्चितपणे विकासासाठी या मागे काम केलं, प्रयत्न केलेत. यापुढे विकासाबरोबर शांतता, सर्वांगीण विकास. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ, मान्य सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे आम्ही सर्व एकजुटीने या भागामध्ये काम करू आणि आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावं. दिनांक 15 जानेवारीला 7 ते संध्याकाळी 5 पर्यंत आपलं मतदान होणार आहे. सगळ्यांनी आपला संविधानाने दिलेला अधिकार मतदानाचा तो बजवावा. आपलं बहुमोल मत कमळ या निशाणीला द्यावं अशी विनंती करतो. सर्वांना जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही गेल्या 1 वर्षापासून काम करत आहोत. भारतीय जनता पार्टीचे सर्व कामे आम्ही करत असताना ह्या प्रभागातून आमची ज्योती शिंदे यांची अ गटातून तयारी आम्ही सुरू केली होती. परंतु पक्षाने आज आम्हाला जे उमेदवार दिलेले आहे, कारण पक्षाने सांगितलं होतं की आम्ही जे उमेदवार देऊ त्यांचं आपण काम करायचं आहे. आणि म्हणून शहराच्या विकासासाठी, नाशिक सिटी स्मार्ट करण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने योग्य अशा उमेदवारांना या ठिकाणी संधी दिलेली आहे. आणि मग पक्षाने आम्हाला आदेश दिलेला आहे की पक्ष शिस्त आणि पक्ष आदेश हा सांभाळून आम्ही भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करणार आहोत. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर दिनकर अण्णांचं काम गेल्या 25 ते 30 वर्षापासून नाशिक शहराला माहीत आहे. प्रचंड प्रशासनावर वचक असलेलं आणि त्याच्यात माध्यमातून नागरी सुविधा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणात ते करत असतात. ज्योती शिंदे आणि अण्णा हे सोबत नगरसेवक असताना त्यांची कार्याची पावती आम्हाला माहीत आहे. आणि प्रभाग 9 मध्ये ज्या पद्धतीने काम आहे, ज्या पद्धतीने संघट आहे, सोशल इंजिनियर सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची त्यांची जी पद्धत आहे, त्या विषयाने खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने त्यांना या ठिकाणी उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं प्रभागातील जनतेवर एक प्रकारे न्याय केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जोमानी ह्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही ताकद लावू आणि निवडून आणू. भाजपच्या सर्व नगरसेवकांना भरघोस मताने आम्ही निवडून देणार आहे, याच्यात कुठलीच शंका नाही. आणि सगळ्या नाशिकमध्ये सगळ्यात जास्त लीड हे दिनकर अण्णा पाटील यांचा प्रभागमधून लीड जाणार आहे. धन्यवाद. आपल्या सर्वांचे कार्यसम्राट लाडके नगरसेवक मान्य दिनकर अण्णा पाटील, अमोलदादा पाटील, भारतीताई रवींद्र धिवरे आणि संगीता बाळासाहेब घोटेकर यांना सर्वांना माझ्या कुटुंबाकडनं, सागर रत्नाकरदारे, मी 2017ची निवडणूक शिवसेनेकडनं लढलो होतो. मला 4000 मतं या पंचवार्षिकमध्ये पडले होते मागच्या निवडणुकीला. आमच्या सगळ्या मित्रपरिवाराचा, कुटुंबाचा, सगळ्या समाजाचा दिनकर अण्णा पाटील आणि त्यांच्या 4ही उमेदवारांना आमचा जाहीर पाठिंबा. सर्वप्रथम जय श्रीराम. मी भाजप सदस्य सागर वैष्णव आणि आमच्या प्रभाग 9च्या लाडक्या नगरसेवक दिनकर अण्णाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण लढणार आहेत. तसे त्यात पॅनलमध्ये अमोलदादा दिनकर पाटील, भारतीताई धिवरे आणि संगीताताई घोटेकर असे 4चं पॅनल भारतीय जनता पार्टीने अधिकृत घोषित केली आहे. आणि अण्णांचं काम म्हणलं की कोणाची तोड नाही की अण्णाच्या कामाबद्दल. तर प्रभागाचा एवढा विकास हे तर अतिशय आपल्याला लक्षात येतच आहे की या प्रभागात किती विकास झालेला आहे. तर या संदर्भात आपल्याला या चौघींची जी आपली टीम आहे यांच्यामध्ये आम्ही आज सगळ्या लोकांनी अण्णाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि याच्या नेतृत्वात अण्णा आमचे मार्गदर्शन राहणारच आहे. आणि ह्या पॅनलला आम्ही लीड दिल्याशिवाय राहणार नाही. आणि चौघी उमेदवार आम्ही इथून भरघोस प्रचंड मतांनी निवडून देणार आहेत. जय श्रीराम. मी तुषार माधवराव पाटील, भाजप सदस्य, प्रभागातील प्रभाग क्रमांक 9मधील दमदार नेतृत्व असलेले दिनकर अण्णा पाटील व भाजपचा जो काही पॅनल दिलेला आहे, जे काही उमेदवार दिले यांच्या मागे आम्ही. श्रीराम. मी भारतीय जनता पार्टीमध्ये 15 वर्षापासून काम करत आहे. पूर्ण नाशिक जिल्हा, नाशिक शहर मी पूर्ण संघटन केलेलं आहे आणि मी पण इच्छुक होते. तर मी आता पूर्ण माझ्या मामांना पाठिंबा देणार आहे. आणि मी 4ही उमेदवार खूप ताकद लावून, माझे जेवढे लाभार्थी असतील, जेवढ्या माझ्या लाडक्या बहिणी असतील, पूर्ण ताकद मी अण्णांना आणि माझ्या 4ही उमेदवारांना देणार आहे. आणि मी त्यांना पूर्ण जाहीर पाठिंबा दिलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने. आणि मी पार्टीशी कुठलीही गद्दारी केलेली नाही आणि करणार पण नाही. आणि शेवटपर्यंत मी माझ्या पार्टीचे काम करत राहणार आहे. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीने जे 4 उमेदवार दिलेले आहे, हे येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे आणि 16 तारखेला सगळ्यांना
चारही उमेदवार हे मोठ्या मताने निवडून येणारे. आमचा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा आहे. धन्यवाद. नरेंद्र मोदी साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. देवेंद्र फडणवीस साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. गिरीश महाजन तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आमदार सीमाताई हिरे तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जय श्री राम. जय श्री राम.